पुरुषा आलाय ग बाहेर, असे वाक्य सिंधूच्या कानावर आले आणि तिच्या पायातली सगळी शक्ती संपून गेली. 3 वर्षांनी तिचा नवरा आज अचानक कोणताही निरोप न धाडता आला होता. हातातले काम टाकून ती बाहेर आली तर पडवीच्या बाकावर बसलेला तिचा नवरा तिला दिसला. कसेही वाढलेले पांढरे केस, खोल गेलेले डोळे, बसलेली गालफडं, करपलेला निस्तेज चेहरा, धपापत असलेली छाती, अशा तिच्या नवऱ्याची अवस्था पाहून तिच्या काळजाचे पाणी झाले. कुठल्या तरी मोठ्या दुखण्यातून जात असल्यासारखे त्याने त्याची मान बाकाच्या कठड्यावर टेकवून धरली होती. थकलेले डोळे मिटले होते. तिने घाबरून त्याला बरं नाहीये का असे विचारले. क्षणभर तिच्या मनात आले धावत जाऊन त्याचे पाय दाबावेत, कपाळ चेपावं, मिटलेल्या डोळ्यांवरून हात फिरवावा. पण तिने तसे काही केले नाही. तिने काळजीने पुन्हा तोच प्रश्न त्याला विचारला, बरं नाहीये का? काय होतंय? तिचे शब्द कानावर पडताच त्याने तिच्याकडे पाहिले. म्हणाला, काय सांगू तुला, मरत होतो. देवाची कृपा म्हणून इथपर्यंत आलो. एवढे बोलता बोलताच त्याला खोकल्याची जोरदार उबळ आली आणि त्याची छाती खालीवर होऊ लागली. डोळे पांढरे निळे होऊ लागले. छाती एखाद्या कोयत्याने खरवडून काढावी तसा खोकताना त्याचा इतका कर्कश आवाज आला की तो ऐकून तिच्या हृदयाला घरं पडली. खोकताना त्याच्या तोंडातून बाहेर पडणारी रक्ताने माखलेली लालसर थुंकी पाहून तिच्या पायातले त्राणच निघून गेले. खोकल्याची उबळ थांबताच थकलेल्या तिच्या नवऱ्याने पुन्हा मान बाकाच्या कटड्यावर टेकवली. मळलेले फाटलेले कपडे, तुटलेल्या झिजून गेलेल्या चपला, असा अवतार असलेल्या त्याने एक कापडी पिशवी आणि एक कातडी पिशवी स्वतःजवळ घट्ट धरून ठेवली होती. 3 वर्षांनी परत आलेल्या आपल्या नवऱ्याची अशी अवस्था पाहून तिला वाईट वाटले. औषध पाणी काही चालू आहे की नाही असे तिने विचारले, पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्याला थोडे बरे वाटावे म्हणून ती चहा करायला आत गेली. बाहेर त्याचे खोकणे सुरूच होते. खोकून खोकून त्याचा जीव कासावीस होत होता. रक्ताचे बोळेच्या बोळे त्याच्या तोंडातून पडत होते. तिने आणलेला चहा त्याने घेतला. तिने पुन्हा त्याला विचारले, ही काय दशा करून घेतली आहे स्वतःची? इथून गेलात त्याला 3 वर्ष झाली. या 3 वर्षात कधी पत्र पाठवले नाही की कधी कोणाकडे काही निरोपही पाठवला नाही आणि कधी साधी चौकशीही केली नाही. काय समजायचे माणसाने? कशाच्या आधारावर जगायचे? आणि आता आलात ती अशी दशा करून घेऊन. बोलता बोलता तिचा बांध फुटला, पण तरीही ती बोलतच राहिली. तिच्या शब्दात असलेले प्रेम, करुणा त्याला जाणवत होती, पण तिला उत्तर देण्याचे त्राण त्याच्यात नव्हते. चहा पिता पिता त्याला पुन्हा जोरदार खोकला आला. छाती वर खाली होऊ लागली. त्याचा जीव कासावीस झाला. त्याला असे बघून ती अजूनच घाबरली आणि इतकी वाईट अवस्था होईपर्यंत काय करत होता असे रागानेच तिने विचारले. गेलो होतो स्मशानात, तिथे हाडं खात होतो प्रेताची, असे जीवाचा त्रागा करून घेत तो बोलला. त्याचे ते शब्द तिच्या जिव्हारी लागले. एकीकडे भविष्याची चिंता तिला सतावत होती आणि दुसरीकडे त्याचे शब्द तिच्या हृदयावर घाव घालत होते. मरायला घरी यायचे आणि तिन्ही सांजेला अभद्र बोलायचे. मेल्यांच्या तोंडाची घाण काही मेली नाही अजून, असे शब्द पुरुषाच्या कानावर पडले. पुरुषाने आवाजाच्या दिशेने पाहिले तर दाराच्या आतून बोडकी बोलत असल्याची त्याला दिसली. कमरेतून वाकलेल्या, दात पडलेल्या, डोक्यावर पांढऱ्या केसांचे गवत माजलेल्या, हनुवटीवर 5-6 केसांचा झुपका उगवलेल्या, डोक्यावरून तांबड्या आलवणाचा पदर घसरलेल्या त्या बोडकीची नजर वकवकलेल्या जनावरासारखी त्याच्यावर खिळली होती. बोडकीला बघताच सिंधू निखाऱ्यावर पाय पडावा तशी घाबरून मागे सरकली. बोडकी तिला बघून म्हणाली, जा घरात, आली मोठी विचारपूस करणारी. 3 वर्ष राहिलीस ना त्याच्याशिवाय? मग बोडकी पुरुषाला बघून बडबडू लागली, तिन्ही सांजेचा कशाला उगवलास? बाहेर निघून गेला होतास तर तिथेच मरायचेस. असे बोलत ती तिथेच फटकल मारून बसली. तिचे शब्द ऐकून पुरुषाच्या मनातला द्वेष उफाळून बाहेर आला. म्हणाला, तू मेली नाहीस अजून. मला वाटले होते राग झाली असेल तुझी आतापर्यंत, पण तू तर जिवंतच आहेस. बोलता बोलता पुरुषाला पुन्हा उबळ आली. कासावीस होऊन तो कणू लागला. म्हातारी रागाने त्याच्याकडे बघतच होती. सिंधूला अजूनही तसेच उभे असलेले पाहून बोडकी पुन्हा ओरडली, तिन्ही सांज झाली आहे, आज जाऊन दिवे लाव. सिंधू आत येऊन काम करू लागली, पण ओसरीवर बसलेल्या तिच्या नवऱ्याचा खोकण्याचा उद्ध्वस्त करणारा आवाज तिचा पाठलाग करत होता. रात्री अंथरुणावर पडताना तिला वाटले
बाहेर ओसरीवर आपला नवरा रात्रभर असाच पडून राहिला तर त्याची तब्येत अजून बिघडेल. त्याला उद्या दवाखान्यात घेऊन जाता येईल, पण आज निदान घरात तरी आणून झोपवायला हवे. ती लगेच बाहेर नवऱ्याकडे गेली आणि त्याला घरात येऊन झोपायला सांगू लागली. पण पुरुषा आत यायला तयार नव्हता. मी बाहेरच बरा आहे असे तो म्हणाला. त्याला अधूनमधून खोकला येतच होता, पण तरीही तो तसाच झोपून राहिला. ओसरीवर सगळीकडे अंधार पसरला होता. सिंधूच्या चेहऱ्यावर मिणमिणत्या कंदिलाचा उजेड पडला होता. पुरुषाने तिच्याकडे तोंड करून हळूच विचारले, कशी आहेस तू? त्याचा तो प्रश्न ऐकून ती नखशिखांत गदगदली. त्याला एक जळजळीत तिखट उत्तर द्यावं असं तिच्या मनात आले, पण एवढ्यात त्याला पुन्हा खोकल्याची मोठी उबळ आली आणि त्याचा जीव घुसमटला. त्याला कासावीस झालेले पाहून ती पुन्हा त्याला म्हणाली, तुम्ही आत चला, बाहेर झोपलात तर तुमची तब्येत अजून बिघडेल. पण तो काही आत यायला तयार नव्हता. शेवटी सिंधू देवघरात बोडकी जप करत बसली होती तिथे आली. धीर करून म्हणाली, यांना आत घ्यायला हवं, नाहीतर वारं बिरं बाधेल. बोडकी तिच्या अंगावर ओरडून म्हणाली, ते तू सांगायला नको, भिके आला की बघेल काय करायचं ते, तू लुडबुड करू नकोस. म्हातारी डोळे मिटून पुन्हा तुळशीच्या मण्यांची माळ फिरवू लागली. बाहेर उपाशी पोटी तिचा नवरा खोकत होता. 2 घास त्याने कसेबसे गिळले होते आणि 3रा घास घशातच घुटमळला होता. भिक्याला यायला मध्यरात्र होणार होती आणि तो आल्यानंतर तिच्या नवऱ्याने घरात झोपायचे की बाहेर थंडी वाऱ्याचे कुडकुडत पडायचे हे ठरणार होते. सिंधूला भरून आले. ती तशीच कुबट, ओल्या, अंधाऱ्या बाळंतिणीच्या खोलीत तिची सतरंजी गोधडी होती तिथे आली आणि गुडघ्यात मान घालून हुंदके देत राहिली. अशाच एका कातरवेळी ती भिक्याभटाच्या ओसरीवर आली होती. ती रात्र तिला आठवली. ओसरीवरचा तो बाकडा तसाच होता. कंदील तसाच मिणमिणत होता. सगळी रया गेलेले ते घर एखाद्या जुनाट वाड्यासारखे दिसत होते. एका भंडारी यजमानाच्या लग्नासाठी भिक्याभट राजापूरला गेला असताना तिथे भिक्षुक म्हणून आलेला सिंधूचा मामा त्याला भेटला. दोघेही लाचार भट, पण भिक्याभट लाचार असूनही अरेरावी करत होता. यजमानांकडून दक्षिणा हस्तगत करत होता. त्याचे ते दक्षिणा लाटण्याचे कसब पाहून सिंधूचा लाचार मामा प्रभावित झाला. त्याने भिक्याभटाचे कौतुक करताच भिक्याभट खुश झाला. बोलता बोलता त्या दोघांची मैत्री झाली. मग एकदा संधी साधून सिंधूच्या मामाने भिक्याभटाला हात जोडले आणि म्हणाला, मला थोडी मदत करा. माझ्या घरात माझ्या चुलत बहिणीचे पाप, तिची मुलगी आहे. माझी बहीण आणि तिचा नवरा मेला. ते दोघे मेल्यावर त्यांचा मुलगा या मुलीला, सिंधूला, माझ्या गळ्यात टाकून मुंबईला पळून गेला. आता सिंधू 15-16 वर्षांची झाली आहे. तुमच्या गावाकडे स्थळं भरपूर असतील. मी तिला तुमच्याबरोबर तुमच्या गावाला पाठवतो. कुठेतरी तिचे जमवा, पण आमच्याकडे पैसे मागू नका. ही सिंधू मामाच्या घरी गेली तेव्हा 10 वर्षांची होती. त्याच्याकडे तिने गरिबीत, लाचारीत, असुरक्षितेत दिवस काढले होते आणि आता तिचा मामा तिला एका अनोळखी माणसाकडे कायमचे सोपवायला निघाला होता. भिक्याभट भंडाऱ्या घरचं लग्न कार्य आटपून परत जायला निघाला तेव्हा मामाने सिंधूला त्याच्या स्वाधीन केले व भिक्याभटाला म्हणाला, महाराज, मुलीला आणले आहे. अस्तानीतला निखारा आहे. तिकडे नेऊन तो विजवा, नाहीतर आग पेटवायला वापरा. असे म्हणत मामाने सिंधूला गाडीत ढकलले. म्हणाला, हे भिकमभटजी, हे तुझ्या लग्नाचं बघतील. मी अक्षता टाकायला येईन. आता पुन्हा माझ्या घरी यायचे नाही. गाडीत शेजारी बसलेल्या सिंधूला भिक्याभट बघत होता. तिचा तो टपोरा गोल चेहरा, भरू लागलेले अवयव पाहून त्याचे शरीर जणू काही खरोखरच शेजारी निखारा ठेवल्याप्रमाणे धगधगू लागले. तिच्या उडणाऱ्या पदराने, तिच्या श्वासाच्या जाणीवेने तो सैरभैर होत होता. काळ्या कातरवेळी भिक्याभट सिंधूला घरी घेऊन आला. सिंधूला बघून भिक्याभटची बायको बिथरली. ही कोण असे तिने विचारले. बायकोला शिव्या देत भिक्याभट म्हणाला, तुला सवत आणली आहे की नाही सोन्याच्या पुतळीसारखी? बोडकी होतीच. भिक्याच्या कुरूप बायकोकडे पाहत म्हणाली, बरे केलेस हिला सवत आणलीस. तुझी बायको म्हणजे नुसती काळा कुळकुळीत कोळसा, ना आकार ना रूप. हे पण सगळं खपवलं असतं, पण एक पोरही तिला देता आली नाही. वांझोटीच निघाली सटवी. तू कर या मुलीशी लग्न. तू अजूनही तरुणच आहेस. माझे तुम्ही म्हातारेशी लग्न लावून दिले. लग्न झाले आणि पुढच्याच महिन्यात त्याने डोळे मिटले. माझ्या नशिबात पोराचे सुख नव्हते, पण तुझे तरी चांगले होऊ दे. बोडकीच्या बोलण्याने भिक्या अजूनच उतावळा झाला.
बोडकीला म्हणाला, हिच्या मामानेच हिला माझ्याकडे सोपवली आहे. म्हणाला, काय करायचे ते करा हिचे. आता मीच करतो हिच्याशी लग्न. भिक्या भटाचे ते बोलणे ऐकून सिंधूच्या पायातली शक्तीच संपली. ती घाबरून थरथरू लागली. तिच्या समोर उभ्या असलेल्या भिक्याचे सगळे शरीर वासनेने खदखदत होते. बोडकीच्या डोळ्यातून विचित्र आनंद ओसंडून वाहत होता. ते बघून सिंधूचा धीर सुटला. ती गयावया करू लागली. म्हणाली, असे काही करू नका. मी गरिबाची पोर आहे, अनाथ आहे. माझी अशी अडवणूक करू नका. माझे दुसऱ्या कोणाशी लग्न लावून द्या. मी आनंदाने राहीन त्याच्याबरोबर. भिक्या तिला म्हणाला, गरीब घरची अनाथ पोर तू माझ्यासारख्या माणसाला नाही म्हणतेस? अगं, माझ्याकडे भिक्षुकीची 500 घरं आहेत. नारळ, भाजी, दानाचं तेल, दानाचे कपडे असं रोज टोपली भरून माल घरात येतो. लग्न, मर्तिक, सत्यनारायण, एकादशण्या सगळं मी करतो. खूप पैसा कमवतो. असे बोलता बोलता त्याने सिंधूच्या हाताला धरले आणि ओढत ओढत तिला देवघरात असलेल्या पेटीजवळ घेऊन गेला. पेटी उघडून त्यात साठवलेला अमाप पैसा त्याने तिला दाखवला आणि म्हणाला, हा सगळा पैसा मी तुझ्यावर उधळीन. तू फक्त माझ्याशी लग्न कर. माझी भूक भागव. माझ्या वंशाला मुलगा दे. सिंधू नाही नाही असे घाबरून बोलतच होती. बोडकीने येऊन तिच्या केसांना पकडले आणि शिव्या देत तिला हो म्हणायला प्रवृत्त करू लागली.